मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, चुकीचा हेडलाईटचा वापर हा अतिशय घातकही ठरू शकतो, ॲक्सिडेंट करायला घातक ठरू शकतो. आणि म्हणूनच आज आपण पटकन खूप छोट्या वेळेमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये नेमके हेडलाईट्स कसे वापरायचे आहेत याचा आपण आज डेमो बघणार आहोत. तर आपले हेडलाईट्सचे जे कंट्रोल्स असतात ते उजव्या हाताला असतात. हेडलाईट्स आणि नॉर्मल टर्निंग लाईट्स जे असतात, टर्न इंडिकेटर्स ज्याला आपण म्हणतो, ते उजव्या हाताला आपले सर्व इंडिकेटर्स जे असतात त्याचा कंट्रोल इथे असतो. ही एक लिव्हर असते मित्रांनो, आणि त्या लिव्हरद्वारे आपल्याला कंट्रोल करायचं असतं. तुम्ही बघू शकता इकडे जो ॲरो आहे तो ॲरो आपल्याला दर्शवतो ऑफवरती आहे, म्हणजे आता हेडलाईट्स ऑफ आहेत. हेडलाईट्स टर्न ऑन करणे किंवा इंडिकेटर चालू करणे ह्याच्यासाठी आपल्याला गाडी चालू असण्याची आवश्यकता नाही, कारण हे जे हेडलाईट्स आहेत मेनली किंवा इंडिकेटर्ससुद्धा इव्हन ते आपल्या बॅटरीवरती ऑपरेट होतात. त्यामुळे तुम्ही जर का खालती केलं किंवा वरती केलं, टर्न इंडिकेटर्स जे असतात ते आपले लगेच चालू होतात. आता सध्या मी गाडी चालू ठेवलेली आहे, पण मी तुम्हाला जस्ट एक सांगतो आहे. तर सगळ्यात पहिले ही जी लिव्हर आहे, ही लिव्हर अख्खीच्या अख्खी खाली केली की आपला राईट इंडिकेटर चालवतो. उजव्या बाजूचा इंडिकेटर चालू करतो आपण जेव्हा आपल्याला उजव्या बाजूला वळायचं असतं त्यावेळेला. मध्ये आलं की तो इंडिकेटर बंद होतो. आणि तसंच ही लिव्हर जर का आपण वरती केली तर डाव्या बाजूचा इंडिकेटर चालू होतो. ठीक आहे. तर इंडिकेटर्सच्या बाबतीत हे आहे, वर केलं की लेफ्ट साईड, खाली केलं की राईट साईड, मध्ये असेल तेव्हा काही नाही. आता तुम्ही बघू शकता हा जो ॲरो आहे तो जिकडे पोझिशन्ड असेल ते लाईट्स चालू होतात. आता तुम्ही बघू शकता इकडे एक छेद आहे, मध्ये 2 भाग झालेले आहेत. तर मी समजा हे एकदा फिरवलं तर माझे हे जे आहेत लाईट्स हे चालू झाले. ह्याला आपण जनरली म्हणतो पार्किंग लाईट्स जे असतात ते. मेन हेडलाईट्स आपले चालू झालेले नाहीत. हे आपले डीम लाईट चालू होतात जे गाडी पार्क केलेली असताना, किंवा आपल्याला समजा DRLs असतात, डेली रनिंग लाईट्स, त्या गोष्टींसाठी हा एक खटका असतो. एका खटक्यामध्ये ते चालू होतात, म्हणजे त्याचं 3 संधीची वेळ असेल तेव्हा आपण हे लाईट चालू करू शकतो. आणि हे जे पुढचे लाईट आहेत हे म्हणजे आपले ॲक्च्युअल लाईट्स आहेत, हे हेडलाईट्स आहेत, हे चालू होतात. तुम्ही इकडे आयकॉनसुद्धा बघू शकता. आता मी समजा ह्याच्यावरती ठेवलं तर फक्त हा ग्रीन लाईट जो आहे तो चालू झाला आहे. आणि आता मी पुढे अजून चालू केलं तर हा ब्लू लाईट पण मला दिसतो आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हेडलाईट चालू आहेत. आता हे जे हेडलाईट्स आहेत हे आपण अप्पर आणि डिपर असा प्रकार असतो. म्हणजे काय, तर आपले हेडलाईट्स आहेत ते हायवेवरती चालवताना आपल्याला हाय बीमवरती वापरायचे किंवा अप्पर बीमवरती वापरायचे असतात. आणि सिटीमध्ये जेव्हा आपण चालवतो त्यावेळेला लोअर बीम किंवा डिपर अशा कंडिशनमध्ये आपल्याला ते वापरायचे असतात. आता ते कसं मॅनेज करायचं जे मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे एनी हाऊ. पण आता सध्यापुरतं मी तुम्हाला ह्या लिव्हरवरती कसं फंक्शनिंग आहे ते दाखवतो आहे. तर तुम्ही बघू शकता मी ह्या बाजूला खटका आवडला, म्हणजे माझं बाय डिफॉल्ट जे आहे ते आपल्या अंगावरती असतं. ह्या बाजूला आला खटका अजून पुढे येत नाही आहे, म्हणजे जे माझे हेडलाईट्स आहेत ते डीपर आहेत, म्हणजे खालच्या बाजूला जे आहे फोकस आपला रस्त्याच्या जवळ आहे. ठीक आहे. आता मी समजा मी असे पुढे केले की माझा झाला अप्पर, म्हणजे काय, रस्त्याच्या लेवलला फोकस आहेच, प्लस वरती झालेला आहे फोकस, म्हणजे वरचे जे हाय बीमचे लाईट्स आहेत ते माझे आता ॲक्टिव्ह झालेले. बरं, आता जो हाय बीम आहे तो कसा कंट्रोल करायचा, तर त्या हाय बीमला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे एक लिव्हर असते जी 1, 2, 3, 4 पॉईंट्सनी आपण कंट्रोल करू शकतो. आणि ती जी लिव्हर आहे, तो जो फोकस आहे तो कुठल्या लेवलला आपण सेट करायचा आहे तो इकडे आपल्याला समजू शकतं. ही जी ती लिव्हर आहे ती, आता तुम्ही बघू शकता माझं 1 वरती आहे. समजा मी 0, 1, 2, 3 याचा प्रॅक्टिकल उपयोग मी तुम्हाला रात्रीच्या काळोखाच्या वेळेत तुम्हाला दाखवेन. तसंच मी जसं तुम्हाला म्हटलं की जर का गाडीला फॉग लाईट्स असतील तर इकडे एक बटन असतं आणि ते बटन दाबलं की आपले फॉग लाईट्स ऑन होतात. पण ते केव्हा ऑन होतात, जेव्हा आपले मेन लाईट्स चालू आहेत तेव्हा. म्हणजे आता समजा मी दोन्ही लाईट्स ऑन केले आणि इकडे माझा फॉग लाईट आहे तो मी ऑन करू शकतो. हे बघा, आता हा ग्रीन लाईट लागला म्हणजे फॉग लाईट्स माझे चालू आहे. आता आपण काळोखामध्ये आलेलो आहोत. बघूया, बघा हे समोर तुम्हाला दिसतंय मिठ्ठा काळोख आहे, बरोबर. आता हा ऑफ आहे हेडलाईट. आता मी एक ऑन करतो, पार्किंग लाईट ऑन झालेले आहेत माझे. आणि आता मी मेन लॅम्प्स ऑन करतो. हे बघा, हे हेडलॅम्प्स ऑन झाले आहेत माझे, बरोबर. आता इंडिकेटर्स हे बघा इथे ऑन झाले इंडिकेटर राईट साईडचा, बघू शकता. तसंच लेफ्ट साईडचा, इकडे बाहेर प्रकाश पडतोय. आता
जे आहेत आपले अप्पर आणि डिपर तुम्हाला एकदा दाखवतो. आता हे मी पासिंग लाईट झाले माझे. हा डिपर आहे. तुम्ही बघू शकता त्या घराच्या जे रेजे आहेत तिकडे फोकस गेला. आता हा डिपर आहे, म्हणजे खालपर्यंतच आहे. हा अप्पर आहे. आणि आता मी तुम्हाला लेवलचं पण दाखवतो. इकडे लेवलचं आहे, हे 4 लेवलवरती आहे. तुम्ही समजा 3 लेवल केली, 0पासून दाखवतो. 0 आहे समजा, आणि आता मी 1 करतो. खालती आली बघा, ही जी रेष आहे ना, स्वरगंध लिहिले त्याच्या खालती आली लेवल बघा. अजून खाली आला, अजून खाली आला, अजून खाली आला, असं आहे. हे आपल्याला लेवल आपण ॲडजस्ट करू शकतो. ही आता मी एकदम वरती केलं. झाड आता बघा, झाडाच्या इथे गेलेले आहेत. जो फोकस आहे तो झाडापर्यंत गेला आहे, असं आहे. तसंच आता आपण हा जो आहे, मी हेडलाईट बंद केला आणि मला आता पूर्ण डिपर मारायचं असेल, म्हणजे काय सिटीमध्ये मी ड्राईव्ह करतो आहे, तर हा वरचा लाईट बंद झाला बघा. त्या स्वरगंध लिहिलेले जे रेज आहेत तो बंद झाला. हा खालचा मला जो प्रकाश दिसतोय तो, बरोबर. आणि मी ह्याची पण लेवल ॲडजस्ट करू शकतो. फक्त तो हळूहळू ॲडजस्ट होतो, लगेच ॲडजस्ट होत नाही. आता माझं पूर्ण ह्याच्यावरती आहे, बघू शकता तुम्ही 0वरती आहे. 0वरती आहे, त्यामुळे वरती झाला. जेवढा मी खाली करीन 4वरती केलं की तो खालती येणार सगळा प्रकाश. अशा पद्धतीने हे काम करतं. हेडलाईट्स असतात ते कायम बॅटरीवरती चालतात. आपल्याला हायवेवरती चालवताना शक्यतो असा ठेवायचा आहे वरती, म्हणजे काय 0वरती ठेवायचं आहे. पण मी रेकमेंड करेन तुम्ही कायम 2वरती ठेवा, कारण कसं आहे आपल्याला ते बरं पडतं. कारण आपल्याला इथे अप्पर मारल्यानंतर वरती एनिहाऊ जाणारच आहे प्रकाश, म्हणून. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा.